आजच्या ठळक बातम्या. रत्नागिरी जिल्ह्यातील नर्सिंग होम तपासणीत मोठा उलगडा. JSW थ्री-फेज प्रकल्प विस्तारीकरण आज सुनावणी. मुंबई पुणे महामार्गावर 5 वाहनांचा विचित्र अपघात. श्री गणेश चतुर्थी सण 5 दिवसांवर मूर्तिशाळांमधून लगबग. दापोली तालुक्यातील निगडेगाव जप्तीये पुरातन लोककला. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. रत्नागिरी जिल्ह्यातील 92 नर्सिंग होमची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 28 नर्सिंग होम मध्ये त्रुटी आढळल्या अशी माहिती सर्वसाधारण रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर भास्कर जगताप यांनी दैनिक रत्नागिरी टाइम्सकडे बोलताना सांगितले. ज्या नर्सिंग होम मध्ये त्रुटी आढळल्या आहेत अशा 25 नर्सिंग होमने त्रुटी दूर केल्या आहेत. चिपळूण अपर्णा हॉस्पिटलला तात्पुरता परवाना देण्यात आला आहे. गर्भपात आणि कुटुंब नियोजन उपकरणे नादुरुस्त आढळल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टर भास्कर जगताप नेमके काय म्हणालेत पाहूयात. आपल्या जिल्ह्यामध्ये 192 औषध दवाखाने आहेत जे शहरी भागामध्ये येतात. त्या संपूर्ण 92 ठिकाणच्या दवाखान्याची वैद्यकीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हा अधिकारी आणि निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत आपण चौकशी करून घेतली, तपासणी करून घेतली. त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्या 92 पैकी 28 ठिकाणी आपल्याला त्रुटी आढळल्या. बऱ्याच ठिकाणी त्या दरपत्र किंवा नागरिकांची सनद अशा काही गोष्टी लावल्या नव्हत्या. काही ठिकाणी फायर ऑडिट नव्हतं, काही ठिकाणी NOC नव्हत्या नगरपालिकेच्या. तर अशा ठिकाणी 28 जणांना आपण नोटिसा देऊन 3 महिन्यांनी त्यांच्याकडून त्या पूर्तता बऱ्यापैकी करून घेतलेल्या आहेत. काही ठिकाणी 2 ठिकाणी अजून असे आहेत की अजून पूर्तता झालेली नाही आहे. त्यांचं लायसन्स आपण 3 महिन्यापर्यंत त्यांना रिन्युअल दिलेलं आहे. जर का येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये त्यांनी त्या त्रुट्या पूर्ण नाही केल्या तर कदाचित त्यांना पुढचं रजिस्ट्रेशन दिलं जाणार नाही आहे. त्याच्यामध्ये काय आढळलं तुम्हाला? रत्नागिरी जिल्ह्यातल्या बऱ्याच 90% ठिकाणी दरपत्रक लावलेले नव्हते. आता आम्ही त्यांना प्रत्येकाला दवाखान्यामध्ये दरपत्रक लावणं आणि ते पण शोभनीय ठिकाणी, ज्या ठिकाणी पेशंट आल्याबरोबर लगेच समोर दिसेल अशा दर्शनीय भागामध्ये लावण्यासाठी बंधनकारक केलेलं आहे. आणि 100% प्रत्येक दवाखान्यामध्ये आता क्षणाला दरपत्रक हे प्रत्येक ठिकाणी उपलब्ध लावून झालेले आहे. चिपळूणमधलं अपर्णा हॉस्पिटल हे गेले 4 वर्षापासून त्यांच्याकडे लायसन्स नव्हतं, रिन्युअल झालेलं नव्हतं त्यांचं. तर रिन्युअल आत्ता त्यांनी रिन्युअलला आमच्याकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर मागील 4 वर्षाचा त्यांचा जो काही हे होता तो फाईन भरून घेण्यात आला. शासकीय नियमाप्रमाणे फाईन भरून घेतल्यानंतर त्यांना आत्ता 3 महिन्याचं आपण त्यांना रिन्युअल दिलेलं आहे. त्यांच्या बऱ्यापैकी त्रुटी सापडलेल्या आहेत. त्या त्रुटीची पूर्तता करण्याकरता त्यांना 3 महिन्याचा अवधी दिलेला आहे. 3 महिन्यानंतर ते त्रुटी पूर्ण करून आम्हाला अहवाल सादर केल्यानंतर पुढील त्यांचं रिन्युअल चालू ठेवण्यात येईल. गर्भवती परीक्षा आणि गर्भपात या संदर्भात आमच्याकडे जे 105 सेंटर आहेत त्यापैकी आमच्याकडे 83 चालू आहेत सध्याच्या स्थितीमध्ये. 2 ह्याच्यावरती आपण गर्भधारणा लिंग PCPT ॲक्ट अंतर्गत दोघांवरती कारवाई केलेली आहे. ते दोन्ही केसेस आता कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. आणि 108 पैकी 23 सेंटर बंद आहेत, 83 सेंटर चालू आहेत. आणि या 83 सेंटर जे चालू आहेत त्यांची दर 3 महिन्यांनी आपण तपासणी करत असतो वैद्यकीय अधीक्षक यांच्या तालुक्याच्या लेवलला, आणि त्याच्यामार्फत अहवाल घेत असतो. आता त्या 83 पैकी आपल्याला तपासणी करत असताना अजूनपर्यंत त्या ठिकाणी कुठे गर्भलिंग होते असं कुठं अहवाल आपल्याला प्राप्त झालेला नाही आहे. फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी शहरामध्ये एक सेंटर होतं ज्या ठिकाणी अवैध गर्भपात केला जात होता. तशा सेंटरवरती आम्ही धाड टाकून ती केस आता कोर्टामध्ये पेंडिंग आहे. मुलगी आहे असं समजून गर्भपात करण्याचं प्रमाण, त्याला नेमकं काय कारण दाखवलं जातं? नाही, मुलगी आहे असं गर्भपात करणं कारण आमच्या आता आम्हाला अजून आलेलं नाही आहे. पण गर्भपाताचं जर मूळ कारण जर प्रत्येक ठिकाणी दवाखान्यामध्ये रजिस्टर चेक केला असता त्यामध्ये फॅमिली प्लॅनिंगसाठी वापरणारी जी साधनं असतात त्यांचं फेलियर झाल्यामुळं ती गर्भधारणा राहिली असे कारण प्रामुख्याने 90% ठिकाणी सापडले जातात. नर्सिंग होममध्ये अशा प्रकारे शासनाकडे आदेशाचे अंमल करून शासनाकडे आपण अहवाल पाठवला तो? हो, जर आमचा तपासणी झाल्यानंतर शासनाला अहवाल आपण पाठवतो. तर त्याच्यामध्ये कारवाईचा भाग काही आढळलेला नाही अजून तरी नाही. ज्या ठिकाणी त्रुटी होत्या त्या त्रुटी आम्ही त्यांना पूर्ण करण्यासाठी सांगितल्या आणि त्या त्रुटी पूर्ण करून घेतलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अजून दर 3 महिन्यांनी आपण त्या ठिकाणी तपासणी करून ज्या त्रुटी होत्या आणि ज्या त्यांच्याकडे त्रुट्या नव्हत्या तरी त्या प्रत्येक दवाखान्याची तपासणी करून तसा अहवाल दर महिन्याला आपण सादर करण्याकरता वैद्यकीय अधीक्षक यांना आदेश दिलेले आहेत.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जिंदाल स्टील वर्क्स म्हणजे JSW डोलवी येथील एकात्मिक पोलाद प्रकल्प आणि धरमतर पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांचा फेज 3 विस्तार प्रस्ताव पर्यावरणीय सार्वजनिक जनसुनावणीसाठी मांडण्यात आला. कंपनीच्या 3 फेज स्टील प्लांट विस्तार पर्यावरणीय परवानगी आणि जेट्टी विस्तारासाठी पर्यावरणीय परवानगी अशा 2 जनसुनावण्या घेतल्या जाणार आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने JSW कंपनीच्या फेज 3 विस्तारासाठी पर्यावरण परवानगी देण्यापूर्वी स्थानिकांना जनसुनावणीच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. जुना मुंबई-पुणे महामार्गावर बारवाई जवळ एक भयानक अपघात घडला. या अपघातात 4 ते 5 वाहने एकमेकांवर आदळून थेट रस्त्याच्या कडेला फेकली गेली. मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालक जुना मुंबई-पुणे महामार्गावरून जात असताना बारवाई जवळील एक कठीण वळणावर अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून जात असलेल्या गाड्यांना जोरदार ठोकर मारली गेली. या धडकेत एक रिक्षा, मारुती इको कार, हुंडाई i10 आणि स्कोडा कार यांचा समावेश आहे. अपघात इतका तीव्र होता की सर्व वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कोकणातील सण पर्वातील महत्वाचा सण श्री गणेश चतुर्थी अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे संपूर्ण कोकणातील श्री गणेश चित्रशाळांमधून कलाकारांची लगबग दिसून येते. कोकणातील श्री गणेश मूर्ती शाळांमधून रात्रभर रंगकाम सुरू आहे. श्रींच्या डोळ्यांना जिवंत आकार दिला जात आहे. यंदा मूर्तिकारांनी नैसर्गिक साधनांवर आधारित असे रंगकाम केल्याने मूर्ती अधिक उठावदार झाल्या आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री गणेश मूर्ती शाळांमधून 95% मूर्तिकाम पूर्ण झाल्याचं आता दिसून येत आहे. अनेक चाकरमानी मुंबईतून आले आहेत. त्यांनी आपल्या बाप्पाच्या मूर्तीचे कार्यशाळांमधून जाऊन दर्शन देखील घेतले आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागात विविध कलांची जपणूक येथील नागरिक करताना दिसत आहेत. आपल्या वाडवडिलांच्या कलांची जपणूक करताना त्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न येथील ग्रामस्थ करत आहेत. दापोली तालुक्यातील निगडे ग्रामस्थांनी अशीच एक आगळीवेगळी फेर कला जोपासली आहे. नुकतेच दत्तगुरू मंदिरात दहीहंडी दरम्यान या कलेचे दर्शन झाले. कलेच्या मध्ये ग्रामस्थांनी फेर धरला आणि सारेच यात मंत्रमुग्ध झाले.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.